गुरुदेव दत्त. नमस्कार. मी डॉक्टर किरण गाव. आज इथे मला एका मुद्राविषयी स्पेशली बोलायचं आहे. खास आपल्याला मी एक आनंदाची बातमी देऊ इच्छितो की लवकरच माझं एक सुंदर पुस्तक भारतीय आध्यात्मिक मुद्रा विज्ञान हे प्रकाशित होणार आहे. या पुस्तकामध्ये मी मुद्रा अभ्यासाबद्दल सखोल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. माहिती अशा प्रकारची आहे की मी दादाजींनी जे काही विचार मला दिले, त्यांना मी जे काही बघितलं, ऑब्झर्व केलं, त्याच्यातनं मी जे काही शिकलो, त्याचाच एकत्रित मनावर झालेला परिणाम आणि त्या बाबतीत विचार आलेले मनामध्ये जे विचार येतात ते कुठेतरी आपले उमटले पाहिजे, लोकांना कळले पाहिजे असं मला नेहमी वाटायचं. दुसरी गोष्ट, एक माझ्या मनात एक माझा विचार असा पक्का होता की म्हणजे ते शब्द दादाजींचेच त्यांनी लिहून ठेवलं होतं की आपल्याकडे आपलं असलेले जे ज्ञान जे इथे आहे हे ज्ञान असंच घेऊन मरायचं नाही, विलीन व्हायचं नाही म्हणतात. आपलं ज्ञान वाटून जायचं. तुम्ही एक तर सांगा तरी सगळ्यांना, शिकवा, किंवा पुस्तक रूपाने तुम्ही ते लिहून ठेवा. माझ्या मनात हे खूप विचार, मला हा खूप आवडला आणि मी नेहमी त्याचा विचार करत असे. माझे विचार कुठे मी लिहू ह्या बाबतीचे. म्हणजे मी जे निरनिराळ्या देवस्थानात गेलो, निरनिराळ्या ठिकाणी ध्यानाला बसलो, परदेशात निरनिराळ्या मंदिरामध्ये बसलो, आपल्या देशातल्या निरनिराळ्या मंदिरात बसलो. ज्या ज्या मंदिरात शेकडो फिरलो, पण ज्या मंदिरात किंवा ज्या आश्रमात मला काहीतरी वेगळी अनुभूती आली, मला काहीतरी वाटलं की हां इथे खास आहे, माझ्या मनामध्ये काहीतरी आनंदाचे तरंग आले, अशांची मी नोंद करून ठेवत असे. अगदी साधं उदाहरण, कैलास मानसला गेलो असताना तिथे माझं जे दर्शन झालं, तर तिथे एका मॉनेस्ट्रीमध्ये बसलो असताना मला जे काय वाटलं, तसंच तुमच्या अंकुरवाट मंदिर म्हणजे कंबोडियात ह्या मंदिराचं म्हणजे सूर्य मंदिर, अख्ख्या जगातलं सगळ्यात मोठं विष्णूचं मंदिर, त्या मंदिरात बसल्यानंतर जी अनुभूती आली, जो आनंदाचे तरंग ह्या डोक्यामधनं असे सगळे हृदयापर्यंत आले, मी त्याची नोट केलेली आहे सगळ्या ज्या ज्या मंदिरामध्ये. आणि ते सगळ्यांच्या बद्दल माहिती सर्वसामान्य लोकांना, साधकांना द्यावी, हे माझ्या मनातला पक्का विचार होता. आणि मुद्रांचा अभ्यास मी गेली 5-6 वर्ष करतोय. नुसता अभ्यास नाही केला, प्रत्येक मुद्रा केल्यानंतर त्या मुद्रेचा आपल्या मनावर, शरीरावर होणारा परिणाम, त्याचं अवलोकन, चिंतन, मनन करून त्याचे पण अनुभव मी लिहून ठेवले. आणि आता ह्या सगळ्यांचं एकत्रित एक पुस्तक बनवून तयार झालं आहे. आणि आज मी तुम्हाला त्यातल्यापैकी एक मुद्रा जी मला खास वाटली, जी मला सगळ्यात आवडती आहे आणि जी भगवान गौतम बुद्धांची आहे. भगवान गौतम बुद्धांनी त्यांनी स्वतः मुद्रा शोधून काढली, त्याचा अभ्यास केला आणि त्या मुद्रेचा प्रसार केला. मला आठवते गया, सारनाथ येथे मी गेलो असताना, त्यावेळेला त्या सारनाथला मोठा आश्रम आहे गौतम बुद्धांचा, आणि तिकडे त्यांच्या भव्य मूर्त्या आहेत 2-3, आणि त्या प्रत्येक मूर्तीमध्ये मधली जी मूर्ती आहे त्यात त्यांनी हीच मुद्रा दाखवलेली आहे. आणि तिला नाव पण त्यांनी दिलं, म्हणजे भगवान बुद्धांनीच तिला नाव दिलं, आणि तेच नाव आज पण सगळीकडे चालते, आणि ते म्हणजे बोधिसत्व ज्ञान मुद्रा, हे त्यांचं नाव. मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो आता ती करून. आपली जी ज्ञान मुद्रा असते सिंपल साधी, पण त्यांनी डबल केलेली आहे अशी. बघा, बोधिसत्व ज्ञान मुद्रा भगवान बुद्धांची, त्यांनी स्वतः शोध लावलेला आणि त्याचा प्रसार केलेला ही मुद्रा. याचंच
फोटो मी माझ्या पुस्तकाच्या कवर पेजवरती टाकलेला आहे. तर ही जी मुद्रा आहे याचे भरपूर फायदे आहेत, सर्वांगीण फायदे. म्हणजे नुसतं एकच फायदा आहे एखाद्या मुद्रेचा, आपण ही करतो किंवा वेगवेगळ्या मुद्रा करतो, त्याचे काही गुण अवगुण वेगवेगळे असतात. पण ही मुद्रा सगळ्यांनी करायची, सगळ्यांना त्याची फायदा होणार, लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत. तर ह्या मुद्रेचा मी त्यावेळेला अभ्यास केला आणि त्याचा प्रसार केला. माझी आवडती मुद्रा आहे. मी आवाहन करतो की लवकरच ते पुस्तक आल्यानंतर ते सगळ्यांनी ते पुस्तक जरूर वाचावं, संपूर्ण वाचावं. त्यात माझे अनुभव मी लिहिलेले आहेत, का मी पुस्तक लिहिलं हे पण लिहिलेलं आहे. आणि त्या पुस्तकातून जेवढं ज्ञान मिळेल तेवढं आपण घेण्याचा प्रयत्न करायचा. मला काही अडचण आली तर मी आहेच, मला तुम्ही फोन करून विचारू शकता. आपण आता या आश्रमात आहोत, तपोवन आश्रमात. या आश्रमात हे दादाजींनी इतकं सुंदर हे हॉल बनवून ठेवलेला आहे ध्यानासाठी, प्रार्थनेसाठी. याचा आपण वापर करूया, उपयोग करून घेऊया, याचा फायदा घ्यायला पाहिजे. त्यामुळे हे मुद्रांचं पुस्तक आल्यानंतर लवकरच आपल्याकडे याची शिबिरं सुरू करणार आहे मी. आणि तुम्हाला सगळ्या मुद्रा या शिकता येतील. शिकल्यानंतर त्याचा कसे काय त्याचे परिणाम होत आहेत याचं मला फीडबॅक तुम्ही सगळ्यांनी द्यायचं आहे. तर आजच्या या भाषणात एवढंच. आज आता आपण रजा घेऊया, पुढल्या वेळेला आपण परत भेटूया. धन्यवाद.